सिंधू सिंधुताई सपकाळ, तुम्हा सर्वांची माई, अनाथांची मार. काय आहे, काही चुकलं मुकलं तर माफ करा हा बेटा, काही चुकलं माकलं तर माफ करा. भाषण केलं तरच मिळतंय राशन, भाषण केलं तरच मिळतंय राशन. आज तुमच्या या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली म्हणून सांगते. लक्षात ठेवा, जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी, जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी. घेतला खांदा काढून ओळखीच्या माणसाने, घेतला खांदा काढून ओळखीच्या माणसाने. आयुष्यात असे खांदा काढून घेणारे बरेच असतात हो, आयुष्यात असे खांदा काढून घेणारे बरेच असतात. परंतु येणाऱ्या परिस्थितीला डगमगून न जाता पुढे जायला शिकलं पाहिजे. आणि असे जे खांदा काढून घेणारे आहेत त्यांची नोंदही आयुष्यात ठेवली पाहिजे. दुःख कोणाला नसतं रे बाळांनो, दुःख कोणाला नसतं. म्हणून दुःख व्यक्त करत बसू नका, हे दुःख पचवायला शिका. कारण येणारी प्रत्येक पहाट ही तुमचीच आहे, येणारी प्रत्येक पहाट ही तुमचीच आहे. अशा या पहाटेचीच तर वाट पाहत होती ही सिंधुताई, अशा पहाटेचीच तर वाट पाहत होती ही सिंधुताई. अहो काय होतं हो माझ्या वाट्याला, काय होतं माझ्या वाट्याला. अंधार अस्तर होता, नवऱ्याने सोडलेली, घरच्यांनी नाकारलेली. अशा या परिस्थितीत छोट्याशा बाळाला घेऊन मी घराबाहेर पडले. रेल्वे स्टेशनवर भीक मागितली, स्मशानात राहिले. भिकाऱ्यांसोबत भीक मागून जगले ही सिंधुताई. तरीही जगली ना मी 70 वर्षे, तरीही जगली मी 70 वर्षे. हजारो लेकरांची, अनाथ लेकरांची माय झाले. 282 माझे जावई, 49 सुनांची मी सासू झाले. 250 गायींची मी माई झाली. अशी ही चिंदी कधी सिंधू झाली कळलीच नाही. सिंधुताई जिंदाबाद. अहो अशी ज्यावेळी मी भाषण करत परदेशात जायचे त्यावेळी तुमच्यासारखीच मराठी माणसं मला भेटायची आणि म्हणायची, सिंधुताई जय महाराष्ट्र, सिंधुताई जय महाराष्ट्र, आपली नऊवारी बेस्ट. खरंच आहे हो महिलांनो, आपली नऊवारी बेस्टच आहे. कारण ती आपली संस्कृती आहे आणि आपण ती जपलीच पाहिजे. तेव्हा मी तुम्हा सर्वांना सांगते की आपण जगायला शिकलं पाहिजे, जगायला शिकलं पाहिजे. अशी मी स्मशानात राहणारी, अशी मी स्मशानात राहणारी, जळत्या प्रेतावर भाकरी भाजून खाणारी. माझ्या पोटच्या बाळाची नाळ दगडाने ठेचताना काय वाटले असेल हो या सिंधुताईला. तेव्हा मनाशी एकच निश्चय केला, तेव्हा मनाशी एकच निश्चय केला, सिंधुताई अशी वेळ परत कुणावर येऊ देऊ नको. आणि आलीच अशी वेळ जर आलीच तर तू तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. आणि याच वचनासाठी मी आयुष्यभर जगले. तेव्हा बाळांनो तुम्हाला सांगते, जगा खूप मोठे व्हा, शिका खूप मोठे व्हा, पण मागेही वळून पहा, मागेही वळून पहा. फुलांच्या पायगड्यावर चालताना पायाला काटे बोचले तर खंत बाळगू नका. फुलांच्या पायगड्यांवर चालताना पायाला काटे बोचले तर खंत बाळगू नका. कारण फुलांना माहिती असतं बोचणं, त्यांना वेदना कळत नसतात. तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा, तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा की एक दिवस ते फुलंही म्हणतील, आइए स्वागतम वेलकम, हम झुकते हैं आप चलना सीखो, हम झुकते हैं आप चलना